नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जय माता दी. नवरात्र म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो अंगात, नाही? तर आज आपण चर्चा करणार आहोत की ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे, रादर आपल्या सगळ्यांचाच दृष्टिकोन काय असायला हवा याबद्दल आज थोडीशी चर्चा करू. की ज्योतिषशास्त्र ही एक खूप प्राचीन विद्या आहे. म्हणजे आपण जेव्हा त्याचा इतिहासाचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पूर्वी बघा, सगळीकडे राजघराणी होती, राजेशाही होती. तेव्हा त्या राज्यात एखादा ज्योतिषी हमखास असायचा, त्याला राज्य ज्योतिषी म्हणायचे. मग कोणताही निर्णय घेणं असो, कुठलंही महत्त्वाचं काम करणं असो, त्याच्या सल्ल्याशिवाय ते करायचे नाही. त्याच्या मागे जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा महाभारतामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर पांडवांपैकी जो सहदेव असतो ना, त्याला म्हणे ज्योतिषशास्त्राचं प्रचंड नॉलेज होतं, त्याचा खूप मोठा अभ्यासक होता. तर जेव्हा महाभारताच्या युद्धाची घोषणा झाली तेव्हा कौरव आणि पांडव दोघं मिळून सहदेवाकडे गेले होते आणि असं म्हणतात की त्यांनी महाभारताच्या युद्धाची वेळ ठरवून दिली होती, दोघांसाठी न्यूट्रल असणारी. कारण कौरव आणि पांडव दोघंही संगनमतीने तिथे आले होते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की तू न्यूट्रल वेळ ठरव, की यांच्यासाठी पण चांगली नाही आणि त्यांच्यासाठीही चांगली नाही, किंवा दोघांसाठीही वाईट नाही. तर अशा त्या सहदेवानी ठरवून दिलेल्या न्यूट्रल वेळेवर महाभारताचं युद्ध सुरू झालं होतं. त्याच्याही मागे जर आपण बघितलं तर रामायणामध्ये एक कथा आहे की जेव्हा रावणाचा पहिला पुत्र होणार असतो मेघनाद, तेव्हा रावणाने काय केलेलं असतं की सगळ्या ग्रहांना बांधून ठेवलेलं असतं की मला तू इथे पाहिजेस, तू इथे पाहिजेस, तू इथे पाहिजेस, की जेणेकरून मेघनाद जो जन्माला येणार आहे तो अमर होईल. आणि पुढे सगळ्यांना माहितीच आहे की मग शनीनी अचानकपणे दुसऱ्या जागेत उडी मारली आणि रावणाचा सगळा प्लॅन फसला होता. मग त्याच्यानंतर रावणाने शनीला कैद करून ठेवलं होतं आपल्याकडे. तर रावण हा तर प्रकांड पंडित महाज्ञानी होता. तर अशा रावणाचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता, द्वापार युगातल्या कौरव पांडवांचा जर विश्वास होता, आपल्या पूर्वजांपैकी राजा रजवाड्यांचा जर विश्वास होता, तर मग आपण का नको ठेवायला? मग ते मूर्ख होते का आपण शहाणे आहोत? तर आजकाल 90% लोक आपल्याला अशीच भेटतात जी म्हणतात की नाही आमचा काय त्याच्यावर विश्वास नाही, आम्ही मानत नाही. आणि मग जेव्हा अशी एखादी वेळ त्यांच्यावर येते की दुसरा कुठला मार्गच त्यांना सापडत नाही, कुठल्या तरी मोठ्या संकटात सापडतात, तेव्हा हमखास त्यांना अशी एक व्यक्ती भेटते जी त्यांना सांगते की अरे जा ना, पत्रिका दाखवून ये ना एकदा, बघ काय म्हणतात. म्हणजे ते लास्ट ऑप्शन म्हणून ज्योतिषशास्त्राचा वापर करतात. किंवा काही जण ज्योतिषांकडे जातात आणि विचारतात की मी करोडपती कधी होणार, माझं घर कधी होणार, मला गाडी कधी मिळणार. अरे नाही, असं नाही चालत. तर एकाने फार सुंदर व्याख्या केली त्याची की ज्योतिषशास्त्र किंवा आपली जी पत्रिका असते ना, ती म्हणजे एक GPS आहे. आपण कारमध्ये जेव्हा बसतो तेव्हा बघा साईडला GPS लावलेलं असतं आणि मग ते आपल्याला सांगत असतं की आता 10 मीटरवरनं लेफ्ट घ्या, 100 मीटरवरनं राईट घ्या, इथे जाऊ नका, इकडे जास्त ट्रॅफिक आहे, त्या साईडला जा, तिथून तुम्हाला जास्त वेळ लागेल, थोडंसं फिरून जावं लागेल, या साईडने रस्ता बंद आहे. जेव्हा ज्योतिषी आपली पत्रिका बघतो तेव्हा तो हेच बघतो की आपला जो उद्देश आहे तो साध्य होण्यासाठी आपल्याला कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, इकडे गेलं तर काही प्रॉब्लेम आहे का, तिथे काही प्रॉब्लेम आहे का, त्याला बायपास करून जाता येईल का, जर नाहीच जाता येत असेल तसं तर मग त्याच्यावर आपल्याला काय उपाय केला पाहिजे, हे सगळं ज्योतिषी सांगतो. तर मला काय म्हणायचं आहे की ज्योतिषशास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्याकडे एक प्रिकॉशनरी मेथड म्हणून आपण वापर केला पाहिजे. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, आता काही आपल्याला त्रास होत असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतो की ठीक आहे, काय होतंय, असं होतंय का, ठीक आहे, एक्सरे काढा, हे करा, ते करा, ब्लड रिपोर्ट काढा. मग ते रिपोर्ट घेऊन आपण त्याच्याकडे जातो डॉक्टरकडे, तेव्हा तो बघून आपल्याला सांगतो अरे हां, याचं प्रमाण थोडं वाढलंय, याचं कमी झालंय, मग या गोळ्या घे, या गोळ्या घे, या गोळ्या घे, आणि हे वर्ज्य कर, हे खाऊ नको, ते खाऊ नको, तेलकट खाऊ नको, हेच सांगतो ना. प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. मग किंवा हे जर तू थांबवलं नाहीस तर मग ह्याचं प्रमाण अजून वाढेल, तुला जास्त त्रास होईल. तर हेच सगळं ज्योतिषी करतो. तो संभाव्य धोके आधीच आपल्याला सांगतो की बाबा तू हे करू नकोस, नाही तर तुला या मार्गात अडथळे येतील, त्रास होईल, मग त्याच्यावर काहीतरी उपचार कर, उपाय कर, हेच सगळं ते सांगतो. तर मेडिकल सायन्स आणि ज्योतिषी हे साधारण एकाच लेवलचे आहेत असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे, अर्थात ह्याच्यात दुमत असू शकतं. मग आपण काय करतो की प्रिकॉशन म्हणून आपण जसं मेडिकल चेकअप्स करून घेतो वेळोवेळी,
सगळे बॉडी चेकअप करतो, अजून कुठल्या कुठल्या टेस्ट असतात त्या रेग्युलरली करून घेतो. जरी त्रास होत नसेल तरी आपण करतो. त्याचप्रमाणे आपली पत्रिका पण दरवर्षी आपण कोणाला तरी दाखवावी असं मला वाटतं. म्हणजे संभाव्य धोके जे आहेत, जे उत्पन्न होणार आहेत, त्याचा आधीच आपल्याला अंदाज येईल आणि त्याच्यावर काहीतरी काळजी म्हणून, प्रिकॉशन म्हणून आपल्याला त्याच्यावर उपाय करता येईल. बरं, हे सगळं माझं वैयक्तिक मत आहे बरं का, आणि मला ते कोणावर लादायचं नाहीये. तर ज्याला पटेल तो घेईल, ज्याला नाही पटणार तो सोडून देईल. बरं, तुम्हाला इथे मला सांगावं असं वाटतं की पूर्वी माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण अनेक वर्ष याचा सखोल अभ्यास केल्यानंतर याचं गांभीर्य मला समजलं आणि त्यामुळेच आज इतक्या कॉन्फिडेंटली मी माझं मत तुमच्यासमोर मांडू शकतोय. तर असं हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे जो ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे, तुमचा काय दृष्टिकोन आहे, किंवा तुमचं काय सजेशन आहे, हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा. आपण त्याच्यावर नक्कीच पुढच्या भागात चर्चा करू. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ऑक्टोबर महिना आपल्यासाठी कसा असेल. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात अवकाशात काय काय घडामोडी घडत आहेत, कुठले ग्रह आपली जागा बदलत आहेत, काय परिवर्तन होत आहे आणि त्या परिवर्तनाचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडू शकतो हे आपण डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.